नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूच्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपण आहे त्र्यंबकेश्वरमध्ये संत गजानन महाराज भक्त निवासमध्ये आपण राहिलेलो। काल आपण मस्तपैकी महादेवाचं वगैरे दर्शन घेतलं आहे, संपूर्ण एरिया फिरलेला आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लवकर उठलेलो आहे। आपण इथं ठरलं की इथंच नाश्ता वगैरे करून जाव्या। तर जसं की तुम्हाला मित्रांनो मी सांगितले की फक्त खोलीधारकांसाठी इथं जे जेवण आहे, जो नाश्ता आहे फक्त त्यांच्यासाठीच आहे। तुम्हाला इथं टोकन दाखवावं लागतं, त्यानंतरच तुम्हाला इथं नाश्ता जेवण दिलं जातं। तर इथं आम्ही नाश्ता केला, तर इथं आम्हाला उपीट पोहे मिळाले। तर उपीट जे होते ते 15 रुपयाला होते, पोहे 10-10 रुपयाला होते, चहा कॉफी 10 रुपयाला होती। मित्रांनो, खरं जे नाश्ता होता तो अतिशय चविष्ट होता, घरगुती पद्धतीचा होता आणि चहा आणि कॉफीची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर होती मित्रांनो। दुधातला अस्सल कडक चहा आणि कॉफी होती मित्रांनो। तर इथं आम्ही चहा नाश्ता वगैरे केला, मस्तपैकी तरतरीत झालो। तुम्हाला एक सजेस्ट करेन मित्रांनो, जर कधी तुम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये गेला, तिथं राहिला भक्तनिवासमध्ये, तर नाश्ता करूनच बाहेर पडा, पुढच्या तुमच्या प्रवासाला सुरू करा। तर आपण आता चाललेलो आहे भीमाशंकरला। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।